नमस्कार भावांनो बहिणींनो, काय करायचं राव? मगापासून 4 वेळा ब्लॉग घेतला आणि 4 वेळा कट केला. मुहूर्तच नाही कोण येऊन टपकता येच. त्यामुळे वर जाऊ द्या. बाजरी दाखविल म्हणून आलती घरामागं 17 वेळा कोण नाही येतच बोलवायला मला. त्यामुळे राहिलं होतं. तर बघा ही बाजरीची आमच्या कणस कशी लागली ती हितनं दिसते का नाही तर जाती बांधाव चढती म्हणजे तुम्हाला चांगली दिसेल. जवळनं एक कणीस बघून घ्या. बघा ही कणस लागली ती. ही घराच्या जवळची आहे. जरा इथं पाईपलाईनच्या जागेला मुरुम आहे त्यामुळे इथं बाजरी जरा बुटकी आहे. मध्ये मध्ये असं गेलं आतमध्ये का तिकडं कणस उंच आहे. तुम्हाला दिसतच असेल तेव्हा ती कणस कशी आहे ती. आणि हो का हे ह्याला फुलं लागलंय दिसलं का? म्हणजे ह्या फुलाच्या आतनं पुन्हा बाजरीचं दाणं भरणार. तर कुणाकडे कशी असते बाजरी सांगा, कारण काही ठिकाणी उन्हाळी बाजरी पण करते ती. आमच्याकडे ह्या दिवसात असते बघा. आता ही बाजरी आषाढ संपला, श्रावण आणि भादव्यात निघती म्हणते ती. आमची मला तर वाटतंय सरत्या श्रावणातच निघते का कुणांटाव असं वाटायला लागलंय मला. तर ह्या इथं मी बांधा उभा राहते म्हणजे तुम्हाला सगळी बाजरी दिसल उंचावर. इथं बघा आमच्या बांधावर दगड केवढा आहे का नाही? दिवाण असल्यावर दगड आहे का नाही मोठा लाट. तर हे का ही अशी बाजरीचा फड दिसतोय. हे हाय बाजरी आणि खाली पांढरं दिसतंय का त्या झाडाच्या जरा अलीकडं ती मकानं तुरा टाकलेला मका आहे बघा. बाजरीचं तुकडं बी बरंच मोठं आहे. ती मका जरा डबऱ्यात आहे त्याचं तुकडं मकाचं, त्याच्यामुळं ती खाली बतक्यात दिसतंय. तर अशी बघा ही आमची बाजरी आणि हे वगैरे आजीचं. ह्या इकडं बोर आहे, ह्या बोरीच्या पाड्याला वगैरे आजीची बाजरी आहे. ही आमची बाजरी ती बाजरी एक दिवशीच पेरली. मग त्यांचं रान कसं आहे मुरमाटाचं आहे त्याच्यामुळं त्यांची जरा ही वाटते बाजरी. तर आमच्या आजी म्हणते नव का तुमची बाजरी चांगली आली, आमची जरा चपढप आहे. मस्त दाट आहे त्यांची बरं का, आमच्यापेक्षा दाट आहे. आणि आमची पातळ असल्यामुळं माती असल्यामुळं रानात बाजरी चांगली साधली. आणि कष्ट पण तेवढंच घेतलंय व 2दा कोळपलंय. 3ऱ्या वेळेस खुरपून काढले गावात राहिलेलं. पुन्हा युरिया घातलाय बुडात म्हणल्या तर होणारच की. आणि शेणखत पाटीनं घातलाय, थापीच लावली शेणखताची. तर म्हणल्या एवढं तर होणं शक्यच आहे. हे व्हायच पाहिजे एवढं. बाजरी एवढी खायापुरती 3 ठिकडी जरी झाली ना मस्त इशून वगळ गेला. वर्षाला नवी काय नाही काय चंदी व्हाया पाहिजे बघा. मस्त हाय बाजरी बरं का अजून वरीस जायापुरती. पण त्यालाच लागता लागत झाली का नाही म्हणजे पुरोठी पडतं. हाय म्हणून उगं तीच उडवत बसायचे पुढं काहीच पिकवायचं नाही. मग अशानं कसं परवडल म्हणून बाजरी नको होय करत केली या. नकोच म्हणायचं बाजरी करायला. पुन्हा काय मनात आलं कुणाला टाकले करूनच केली ती केली. जरा यारवाळीच केली लवकर. ही बाजरी आता मी तुम्हाला कंस दाखवले तीच ही बाजरी हो का अशी आहे. आणि कोणतं बी आहे ह्या ब्याचं नाव काय बाजरीचं ती कमेंटमध्ये सांगा तुम्ही. प्युअर देशी का कुठला हायब्रिड का काय असतंय की नाव असते त्याला. व कसली काय ग बाया 8203 असली बाजरी असते. पुन्हा राणी असते, पुन्हा कुशीची असते. तर असली कुठली बाजरी आहे ती कमेंटमध्ये सांगा. कणसावरनं काय जणांनी समजलंच असेल. म्हणते ती पाखरं खात नाही, मस्त खाते ती पाखरं. कुठली बी बाजरी प्यारा पाखरं खाते तीच. पण आम्ही आता दरवर्षी का नाही म्हणजे पहिल्या वर्षीच तेवढी ती ही केली ती बाजरी देशी 8203 काय तसली. मस्त ती पाखराने पाक खाल्ली बाजरी काहीच राहिली नाही. मग पुढच्या वर्षीपासून आम्ही ही बाजरी आत्ता पेरले ही बाजरी करायला लागलो. मग बाजरी ती बी खायला छान लागते. आता आम्ही दरवर्षी हीच बाजरी करतोय बघा. आणतो बघा खिडकीतनं बघते हॉलच्या तेव्हा तिथं दिसलं का दरवाजाच्या साईडला खिडकी आहे. त्यात आणू आली बघा खिडकी. बसली येऊन आपली मुकाट जाऊ मत सुटले इतकी कोण आलंय गरम व्हायला लागले. ऊन तर काय नाही, आबाळ काळा आलंय आणि गरम होतंय नुसतं. घामाघूम झाल्यासारखं गुदमरल्यासारखं होतंय. मला पाऊस कधी येतोय कोणाला अशा गदमध्ये तर वाटतंय पाऊस चांगला धो 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 येईल. आला तर लयच बरं झालं. काल तर ह्या बाजरीला आम्ही पाणी देऊन घेतलंय. म्हटलं काय पावसाची वाट बघून काय उपयोग होईना. कणसं लागले ते आता हे वडून धरायचे. आता तर पाणी लागतंय ह्याला. दिलं एक पाणी म्हणलं येऊ नाही तर नाही येऊ. आता काय आज आला तर पाऊस चालते कारण काल पाणी दिले. काल तेवढं याय नाही पाहिजे होतं. म्हणजे काल पाणी दिलं आणि पाऊस आला असता म्हणजे बाजरी आमची सापडा झोपलीच असते खाली. मुळ्या ढिल्या झाल्या असत्या ना त्याच्या. जाऊ द्या. तर चला तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. आणि जेवण बिवण झालं का काय कामं चालू आहे तुमच्या शेतात? कोणाच्या शेतात हे आहे काय बागा
फळबागा, कुणाच्या आता डाळिंब असते, तर डाळिंबीचं बी जरा बघावं म्हणतोय लावायचं. पण त्याला कष्ट माहिंदाळा आहे अगोरी. हा एवढंच कष्ट करून 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 हे झालंय. आता शेतही हिथं उयसं तिथं उयसं तिथं उयसं आहे. कुठल्या तरी एका शेतात ठिबक करून टाकावं म्हणतो, डाळिंब करून झाला म्हणजे त्यात पैसा बी आहे. नाही म्हणजे बघा फवारणीचं पैसे बी निघत नाहीत, म्हणून नकोच वाटतं. एखाद वेळेस तर ती थंडबिंड सुटली ती तडातड डाळिंबच उलते ती. मग काय उपयोग आहे का एवढं मोठं आपण महागा मोलायची ना. औषधं काय स्वस्त आहे ती त्या डाळिंबांची, मुलकाची औषधं बी महाग आहे ती. त्यामुळं त्याच्या नादीच नको लागाय वाटतं मला तर. फळबागांच्या नादीच नको. आपलं हाय हे असलं भुसार, कुठं मका केली झाली 10 पोती तेवढीच इकली, नाही तर खाल्ली आपल्या मसराने भरडादळ. वैरणच्या वैरण होते मकाची. जनावर म्हणजे आपलं हेच आहे, फायदाच आहे म्हणायचं, उत्पन्नच आहे म्हणायचं. बरोबर आहे का नाही. जनावर दारात लक्ष्मी आहे तर हाय सगळं. आणि उगाच दारात जनावर आहे ती अखंडी बरं, आणि वैरणी करायच्या आणि इकायच्या काय, मग ते अर्थ नाही या. त्याच्यामुळं आता ही बाजरीचं तर काय आपल्याला वैरण सापडत नाही. हिरवं आहे तोपर्यंत सरमाट खाते ते, आणि ती पुन्हा पिकलं पिवळं पडलं का पुन्हा मसरं बी खात नाही. ती कुठलं जित्रा खात नाही ह्याला, जरसं बी खात नाही आणि मसरं बी खात नाही ह्याला. फक्त येऊन जाऊन ह्याची बाजरी पीक तेवढं होतंय म्हणायचं. म्हणून औंदा बघा लई बाजरी केली नाही, मका खालच्या 2 तुकड्यात केली आहे. वैरण लागते, मसरं येले ती 4 मसरं दुधाची ती ताणी, त्याला वैरण घातली तर दुधाला फुटतेली. बरोबर आहे का नाही. वर आहे तिकडं तुकडं त्यात काय पेरलो काय की बाया, कडवाळ टाकले कडवाळ मका. आणि खालच्या कोपऱ्यात मुरमाटाचा भाग आहे, एक कोपरा असा खालच्या बाजूला, तिथं थोडंसंच टाकलं जुंधळ. आणि पिशव्या 2 पिशव्या पेरल्या ह्याच्या मकाच्या. वली होती थोडी, त्या वलीवर पेरून घेतलं खातीस काटून ह्याने. आपलं ते काय आशा नाही बघा, येईल तसं येईल आपलं जगाबरोबर. चिमण्यांचा बघा कालवा कसा उठलाय. चिमण्यांची घरटी हो का बोरीवर. आमचं घर ह्या हिथं हो का, हिथं वर आहे त्या बोरीवर चिमण्यांची घरटी येते. बघायला किती भारी वाटतंय ना. शहरातल्या लोकांनी अशी चिमण्यांची घरटी बघायला भेटत नाही. त्या बोरीला किती घरटी येते, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 तर घरटी मला दिसते. ती तुम्हाला किती दिसते ती कॅमेऱ्यात कमेंटमध्ये नक्की सांगा. भारी भारी वाटतात. 9 10 आहे ती वाटतं. इथे एक मध्ये एक राहिलं. छान छान वाटते ती. आणि हो का ह्या बांधावर सगळी ही फुलं असली काय म्हणते ह्याला घणेरी. काही ठिकाणी घणेरी म्हणते ती, काही ठिकाणी टणटणी म्हणते ती. असले आहे का सांगा. ह्याचा खरं आम्ही ह्याच्यात कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये खोकला आला का, कुठं ह्यांनी मोबाईलला बघितलं होतं, खोकला आला का तिचं पान हो का ह्या घणेरीचं पान घ्यायचं कवळं शेंड्यातलं, मिठाच्या पाण्यानं धुवायचं, त्यात कात घालायचा खायचा. खोकला येत नाही त्यानं, खोकला राहतो. लोय खोकलं जबरदस्त लागलं होतं, पण ह्या पाण्यानं, ह्या टणटणीच्या पानानं खोकला आमचा गेला बघा. त्यावेळेस दवाखान्यात जाया भ्या वाटायचं. गेलं दवाखान्यात का करा टेस्ट, आलं पॉझिटिव्ह गेलं निगेटिव्ह, असलंच होतं पहिलं. त्याच्यामुळं भ्या वाटत होतं. आमच्या घरी बघा कालवा काय चाललाय आता, कशाचा कालवा चाललाय. काय झालं या, कशाला कुणाला दादा होता या. तुमची आली होती सगळ्या दादा होय. आणि आवाज बंद. 3 टाइमच्या गोळ्या आहेत का तिला. गिळली का टुकली आता रात्री घेऊ नको काय बायानं लेकर. मी म्हणते संध्याकाळचं नाही दुपारचं नाही म्हणून मी गप्प बसली होती. बरं असू द्या.